आदित्य साहेबांचं स्वागत करावं. सतत तरुणांचा आवाज उठवणारे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये KG to PG असे विद्यार्थी आणि उमेदवार यांची बाजू महाराष्ट्रामध्ये लावून धरणारे आजही ते राज्यपालांना MHCET संदर्भात भेटून आलेले आहेत. मी आदित्यसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की आपलाही संवाद साधावा. खरं तर आजची ही निवडणूक जी आहे पदवीधर ही एका आवडत्या विषयाशी निगडीत आहे. साधारणपणे पदवीधर म्हटल्यानंतर शिक्षण हा विषय येतोच आणि शिक्षण म्हटल्यानंतर रोजगार हा विषय येतोच. गेले 5 टर्म ही जी काही आपल्याकडे एक पदवीच म्हणायला आमदारकी आहे आपल्याकडे. मग विलास पोतनी साहेब असतील, अनेक वर्ष आधी काम केलेली लोक असतील, पदवीधरांनी विश्वास ठेवून अनेक वर्ष शिवसेना ह्या पक्षाला मतदान केलं. आता देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मतदान करतील ही खात्री आहेच. अनिल परब साहेब, आपण आज सगळ्या पदवीधरांना बोलवलं, आम्हाला काही लोकांना बोलवलं, मुंगेकर साहेबांना बोलवलं, आपल्याला शुभेच्छा द्यायला बोलवलेलं आहे. आपलं जे वचननामा आहे तो लोकांसमोर नेण्या बोलवलेलं आहे. आणि मला खात्री की ह्यावेळी आपण ही सीट पुन्हा एकदा जिंकणार म्हणजे जिंकणारच. कितीही निवडणूक आयोगाने गोंधळ घातला, कितीही नावं वगळण्याचा प्रयत्न केला, लिस्ट बदलण्याचा प्रयत्न केला, तरी या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल, आता ठरवलेलं आहे की इतर पक्षांना जास्ती वजन द्यायचं नाही, जास्ती मत द्यायचं नाही. जनमत जे आहे ते आपल्या बाजूने आहे. पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्त्वाची ठरते आणि आपल्यावर जी येणारी जबाबदारी आहे, आत्तापर्यंत आपण आमदार म्हणून महाराष्ट्राचे विषय आहेत ते वरच्या सभागृहात घेतलेले आहेत. वरचं म्हणजे आम्ही वरचं मानतो, बाकीच्यांना विधान परिषद, कारण आपण आमच्या वरच्या सभागृहात बसता. पण ते विषय घेत असताना अर्थात आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्राचं एक चित्र होतं. त्याच्यापुढे जे विजन आहे, उद्धव साहेबांचं विजन असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं विजन असेल, आपल्या पक्षाचं विजन असेल, आपल्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते असेल, कार्यकर्त्यांची आशा असेल, अपेक्षा असतील, ह्या महाराष्ट्राच्या ज्या अडचणी आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेलं आहे. आपण पाहत असतो की विधान परिषदेत वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून लोक निवडून येत असतात. मग शिक्षक मतदारसंघ असतो, एक पदवीधर असतो, दोन्ही आपण मुंबईतून लढत आहोत. अभ्यंकर सर शिक्षक मतदारसंघातून लढत आहेत, आपण पदवीधरमधून लढत आहात. असे वेगळे वेगळे मतदारसंघातून आपली विधान परिषद ही बनलेली असते. आणि खास करून आपण पाहतो की शिक्षकांसाठी आवाज एक असतो, नक्की असतो. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून जे लोक निवडून येतात, काही आमदारांमधून निवडून येतात, काही स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येतात, ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेत काम करत असतात. पण पदवीधरांसाठी जसं पाहायला गेलं तर तसा मतदारसंघ पदवीधरांसाठी कुठचा आहे असं पाहायला गेलं तर कुठचाच नाही. आपण जे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतो, मग नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, आपल्या सगळ्यांना एक मतदारसंघ असतो. आणि आपण लोकांसमोर जात असताना आपल्या डोळ्यासमोर एक विजन असते की मला माझ्या मतदारसंघात जे काही करायचं ते इथे इथे अमुक गोष्ट बांधायची, तिथे बाथरूम बांधायचं, इथे नवीन मैदान निर्माण करायचं, कुठे पेट पार्क निर्माण करायचं. तसं आपल्यासमोर मतदारसंघ हा संपूर्ण मुंबई असणार आहे. परत जे मतदार आहेत तुमचे, ते मतदार हे संपूर्ण मुंबईतले असतील, मुंबईकर असतील, आणि जगभरात ज्यांनी ज्यांनी कुठेही पदवी घेतली असतील ते लोक हे तुमचे मतदार आहेत. अर्थात जास्तीत जास्त मतदैक्य घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न हाच पडेल की सुरुवात कुठून करायची. आणि साधारणपणे जे गेले 14-15 वर्ष मी देखील राजकारण काम करत आलेलो आहे आणि आपण देखील सोबत सगळे काम करत असताना युवा सेनेत जी आपली मदत झाली आहे मला, ती फक्त पदवीधरांसाठी नाही. मला वाटतं पदवीधर म्हणजे दोन्ही बाजूंचे तुम्ही लोक आता पकडली पाहिजेत, KG to PG आणि PGच्या पुढचे पण. कारण नाहीतर प्रश्न हा पडतो की KG to PG मध्ये जे अडकलेले मुलं मुली आहेत, तरुण विद्यार्थी आहेत. आत्ताच मुंगेकर सर जे सांगत होते की अनेक विषय असे आहेत ज्याला राजकीय लोक हात लावायला घाबरतात. युनिव्हर्सिटीबद्दल विचारायला गेलं तर घाबरतात, तिथे जे परीक्षा असतात त्याच्याबद्दल काही बोलायला घाबरतात, कारण दोन्ही बाजूचे प्रश्न असतात. काही लोक असे पण असतात की तुम्ही आमच्या विषयांमध्ये येऊ नका कारण आम्हाला मार्क जे मिळाले ते योग्यच आहेत.
काही काही मुलं मुली अशी असतात की नाही, आम्हाला जे आमच्याबरोबर झालं तो अन्याय आहे आणि तिथे तुम्ही लक्ष घातलंच पाहिजे. आता कालचाच जो विषय घेतला, आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून आलो, इथे सेनेटचे सदस्य काही बसलेले आहेत. आपली देखील आता निवडणूक कधी लागणार आहे मला माहिती नाही. आज आम्ही विनंती करून आलो आपल्या वतीने. मी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगेन, घाबरू नका, ती निवडणूक आल्यानंतर कळेल तुम्हाला, कारण गेले 6-8 महिने आपण सेनेटची निवडणूक नोंदणी, चला घरोघरी जा नोंदणी करून या, पदवीधर निवडणूक घरोघरी जा नोंदणी करून या. पण ही मेहनत आता आपल्याला त्याचं फळ दिसायला लागलेलं आहे, कारण ही सीट देखील आपल्या हातात आलेली आहे. जिंकणार आहोत असा विश्वास घेऊन आपण ही निवडणूक लढत आहोत. आणि मुळात ही पण निवडणूक जी आहे सेनेटची, ती भाजपला पक्क माहिती झालेलं आहे की ते जिंकू शकत नाहीत. 10 पैकी 10 जागा आपल्याच आहेत आणि म्हणून त्यांना ही निवडणूक घ्यायची नाही आहे. पण आज पण आम्ही जेव्हा सेनेट सदस्य घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो, मला आठवलं, कारण आजचा CETचा विषय होता, पण मला ते देखील चित्र डोळ्यासमोर आहे. शंकर नारायण साहेब आपले राज्यपाल महोदय होते त्यावेळी, दिलीप कारंडेजी आपल्या सोबत होते आणि आपण सगळे डेलिगेशन घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो. विषय मला असाच काहीतरी झाला होता युनिव्हर्सिटीमध्ये, अशीच थोडी बाचाबाची झाली होती. असेच विषय आपण तरुण विद्यार्थ्यांच्या हाती घेतले होते आणि त्यावेळी तत्कालीन VC साहेबांनी आपल्याला सस्पेंड केलं होतं, 10 लोकांना सस्पेंड केलं होतं. पण मला आठवतं की राज्यपालांनी जेव्हा भेट दिली आणि आम्ही त्यांच्या विषयासमोर मांडले, कदाचित त्यावेळी ते काँग्रेसचेच पक्षाचे होते, नंतर राज्यपाल म्हणून अर्थात कुठच्याही पक्षाचे नसतात, पण त्या मिनिटाला त्यांनी हा पक्षपात केला नाही की तुम्ही शिवसेनेचे आहात किंवा विरोधी पक्षाचे आहात. शंकर नारायण साहेबांनी लगेच सांगितलं की ते सस्पेन्शन वगैरे लगेच मागे घ्या आणि ह्यांच्या मागण्या ज्या आहेत ते 100% मान्य करा, कारण ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत. हे चित्र फार दुर्मिळ होत चाललेलं आहे. आपल्या देशात जर पाहायला गेलं, आज UGC नेटचा आहे विषय, नीटचा विषय आहे, स्पर्धा परीक्षांचा विषय आहे. काल रात्री 12 वाजता वाटतं एक आता कायदा मंजूर झाला आहे की जो कोणी पेपर फोडेल त्याला 10 वर्षाची सजा होईल. आपल्याला आठवत असेल, लोकसभेच्या प्रत्येक भाषणात मी ही मागणी केली होती आणि हे वचन दिलं होतं, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर 10 वर्षाची सजा आपण त्याला करू. भाजपने काल केलं जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे, कारण ह्याचे धागेदोरे जे आहेत पेपर फुटीचे ते त्यांच्याच मंत्र्यांपर्यंत आणि त्यांच्याच ऑफिसपर्यंत पोचतात. आणि ह्या अन्यायाविरुद्ध आपण लढत असताना आज देखील जेव्हा आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो, राज्यपाल महोदयांना भेटलो, त्यांनी देखील आम्हाला सांगितलं, त्यांचं देखील थोडं आम्हाला सांगितलं त्यांच्या मनात काय आहे. आणि सोमवारी की मंगळवारी ही MHCETचा जो विषय आहे, सोपा विषय आहे अनिल परब साहेब, एवढा सोपा विषय आहे की विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे. एक्झामची मागणी सांगत नाहीत की आम्हाला पुनर्परीक्षा द्यायची आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पर्सेंटाईल दाखवले ठीक आहे, आम्हाला मार्क किती मिळाले ते तर कळू द्या, कुठे बरोबर होतो कुठे चुकलं होतं ते तर कळू द्या. बरं एवढंच काय, तर त्याच्याही पुढे जाऊन असं झालेलं आहे, काही काही कमी मार्क मिळाले लोकांना जास्ती पर्सेंटाईल मिळालेलं आहे आणि जास्ती मार्क मिळाल्यानं कमी पर्सेंटाईल मिळाले. 54 चुका मुंगेकर साहेब, तुम्ही मला सांगा पेपरमध्ये होऊ शकतात का? आज 3 डायरेक्टर ह्या शिक्षण खात्याचे येऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेले आणि त्यांचं एक्सप्लेनेशन काय असेल, कारणं काय दिलेत? नाही, हे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे, मागच्या वर्षी 40 चुका झाल्या, यावर्षी 54 चुका झाल्या. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यात लाज वाटण्यासारखी गोष्ट असायला पाहिजे, तिथे यांना अभिमान आहे की ही प्रथा परंपरा चालू आहे वर्षानुवर्ष. ह्या काही गोष्टी आहेत ना, ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे, ह्याला विषय हा घेऊन त्या विधान परिषदेत मांडणं गरजेचं आहे आणि 3 महिन्यात जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा योग्य त्या लोकांवर कारवाई देखील करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपण लढत आहोत. किती दिवस हे शिक्षणाची जी परिस्थिती अशी आहे ती अशीच ठेवणार आहोत आपण? किती दिवस हा घोळ आणि हा गोंधळ जो आहे तो असाच ठेवणार आहोत आपण? आज तुम्ही विचार करा, पोलीस भरतीचा जे विषय आपल्या समोर आलेला आहे, 17,500 पदं आहेत, 17,500 पदं. त्या 17,500 पदभरतींमध्ये 17.5 लाख लोकांनी तिथे अप्लाय केलेलं आहे. 17.5 लाख म्हणजे तुम्ही तफावत बघा किती आहे जॉबची, की इथे B फार्मा वगैरेवाले किती, BCom वाले आहेत, LLB केलेली लोक आहेत, LLM केलेली लोक आहेत, ह्या सगळ्यांनी पोलीस भरतीसाठी आता अप्लाय केलेलं आहे आणि विचार करतात की पावसाळ्यात आता भरती होणार की नाही. पुण्यात आता आंदोलन सुरू झालेलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालं आहे की तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीच्या तोंडावर हे कशाला पोलीस भरती करताय. हे विषय फार गंभीर आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की काही काही फी वाढवल्या जातात, फी वाढवल्यानंतर कधी जिम फी घेतली जाते, कधी कॅन्टीन फी घेतली जाते, कधी पार्किंग फी घेतली जाते. पण हे सगळं होत असताना खरोखर त्या कॉलेजमध्ये ती सुविधा दिली जाते का? आणि एका बाजूला हे सगळं कॉलेज जेव्हा कमवत असतं किंवा हे संस्थानिक जेव्हा कमवत असतात, तिकडे जे